त्यामुळे मैदानावरती या वर्षीची सीझन त्यांच्यासाठी लकी ठरलेली आहे. अर्जुन भोईर, अर्जुन मोघे या संघाचे संघनायक आहेत. हवा चांगली आहे, वातावरण भारी आणि मैदानावरती मॅच खेळायला तेवढीच मजा येईल. आरवी शूटर चिकनपाडा वर्सेस कालभैरव मालेगाव बी. पहिला बॉलर आरवी शूटर काव्या 11 मालेगाव बी हा संघ, अमरजीत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करण्यासाठी आकाश भोईर आणि त्यांच्या साथीला हर्षल मोघे. आणि पहिला गोलंदाज आरवी शूटर तौफिक, आरवी शूटर चिकनपाड्याचा तौफिक. पहिला बॉल, पहिला चेंडू तौफिकचा. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात डॉट बॉलने करत असताना तौफिक. 5 ओव्हरची मॅच आहे. आकाश भोईर, हर्षल मोघे हे नवीन गोलंदाज तौफिकच्या विरोधात. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले, त्यामुळे फिल्डर वरती थोडी मर्यादा आहे. आकाशच्या बॅटमधून फटका, बाउंड्री लाईनच्या अगदी समोर चेंडूला फील्ड केलं, फेक झाली. तोपर्यंत फक्त सिंगल रन्स वरती थांबलेत हर्षल आणि आकाश. 2 बॉल आणि 1 धाव. आज धावा होत नाहीयेत. 2 सुपर 6 आज मॅच झाल्या, जिथे पहिल्या मॅच मध्ये 19 धावांचं टार्गेट होतं. हनिया 11 साळोख संघ तिथे पराभूत झाला. दुसऱ्या मॅच मध्ये 21 धावांचं टार्गेट होतं. आदर्श वांगणी संघ पराभूत झाला. त्यामुळे आज धावा होत नाहीयेत. बॅटरला आज थोडं का होईना जास्त अभ्यास करावा लागणार आहे. हर्षलचा हा शॉट विकेट किपरच्या हातातून कॅच ड्रॉप. भरपूर प्रयत्न केले, हातात आला नाही. 2 बॉल आणि 2 सिंगल. 3 बॉल 2 धावा. काव्या 11 कालभैरव मालेगाव बी. धामोते गावच्या अमरजीत दादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. काव्या 11 या नावाला देखील तेवढीच लक आहे. यावर्षी काव्या 11 धामोते देखील ट्रॉफी जिंकली होती माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये. आणि पुन्हा एकदा अमरजीत यांनी कालभैरव मालेगाव बी टीमवरती विश्वास दाखवलाय की हा संघ कदाचित आजच्या रात्रीमधून काव्या 11 या नावाने विजयी होईल. पण त्यांच्या विरोधात आरवी शूटर चिकनपाड्याचा तौफिक. 3 बॉल 2 धावा. ओव्हर नंबर 1. शॉट आकाशचा समोर होता पॉइंटच्या. चेंडूने फसवलाय, मागे चाललाय बॉल. लास्ट मोमेंटला अडवण्याचा प्रयत्न झाला, पण चेंडू सीमा पार. पहिली बाउंड्री काव्या 11 कालभैरव मालेगाव बी टीमची. आज चौकार आकाश भोईरचा. यावेळेस बॅटकट आणि वॉड कॅच. यस्टनच्या मागे अप्रतिम झेल स्वीकारलाय. कॅश प्राइज आहे काव्या 11 कालभैरव मालेगाव संघासाठी 3 लगातार चौकार आणि 3 लगातार षटकारांसाठी गोपाल शिनारे दादा यांच्याकडून रोख रक्कम प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अगर संदीप गायकवाड सरांनी जर खाली डोके वर पाय असा डिसिजन दिला तर शादाब नजेभाई आमदार ट्रॉफीचे आयोजक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फक्त एक ऍक्शन आणि 1000 संदीप गायकवाड सर यांच्यासाठी असतील. फरहानभाई शादाबाई चर्चा करतात की आता खाली डोके वर पायी ऍक्शन येईल का संदीप गायकवाड यांची. विकेट आली तौफिक कडे, ती विकेट आली आणि आता अर्जुन मोघे आणि हर्षल मोघे दोन्ही पिता पुत्र. अर्जुनच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर षटकार.
प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये ठोकलाय अर्जुन मोगेने सिक्सर. तौफिक वरती किशोर माफी असावी, किशोर 12th मॅन कन्फ्यूज करतोय. किशोर भोईरने षटकार मारलाय आणि आता एक ओव्हर आणि काव्या 11 मालेगाव बी संघाची धावसंख्या ती मात्र 12. किशोर भोईर मैदानावरती उतरले आणि प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना हा सिक्सर आलाय. खूप सुंदर बॅटिंग आहे किशोर भोईरची. आज आरवी शूटर्स चिकनपाडा तौफिकला एक षटकार आणि एक चौकार बसलाय. 12 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आलेले आहेत. आता हर्षल देखील तशीच बॅटिंग करणार का? किशोर भोईरने सिक्सर ठोकला आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2 डिजिट मध्ये घेऊन गेला पहिल्याच ओव्हरच्या समाप्तीनंतर. तौफिक नंतर आता ओव्हर नंबर 2 मध्ये नूर आले. खरं तर नूर एक चांगला बॉलर आहे. एक विकेट आउट झाली पण त्यानंतर आता नूर अफजल दामतचे केतन म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. गोलंदाज सय्याद नूर समोर हर्षल मोगे. ओव्हर नंबर 2 ची बॅटल. समोर होता चेंडू. विकेट किपरला हा चेंडू थोडासा समजला नाही. त्या कारणास्तव त्याच्या शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. डॉट बॉल. बॅटची डिमांड आहे. बॅट घेऊन जा लगेच. यस जे पाहिजे ते घेऊन जा. बॅटरला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपण पुरवा. टॉप 3 मध्ये 2 संघांनी प्रवेश दाखल केलाय. पहिला संघ होता वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराट वरेडी आणि त्यानंतर जय हनुमान वाकस. हे 2 संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेत आणि त्यांनी हनिया 11 साळोख आणि आदर्श वांगणी या 2 संघांना पराभूत केलंय. म्हणजे ते 2 संघ देखील आदर्श वांगणी आणि हनिया 11 साळोख हे 2 संघ देखील ट्रॉफीचे हकदार आहेत. आणि आजच्या ग्रुप मधून जो संघ क्वालिफाय होईल तो आरवंद टीमच्या विरोधात सुपर 6 ची मॅच खेळल्याची नोंद घ्या. 12 धावा. विकेट एक आउट झाली आहे. काव्या 11 मालेगाव बी टीम. आणि आता हर्षल मोगेने पूर्णपणे किशोर भोईरच्या साथीने जर का दोन्ही बाजूने दोलायमान स्थितीत जर बॅटिंग केली तर स्कोर चांगला होऊ शकतो. शॉट हर्षलचा भरपूर उंच आहे. डाऊन दी बॉल खेळाडू पकडली आहे कॅच. आरवी शूटर्सने कमावली आहे विकेट. हर्षल मोगे इथून आउट. बॅक टू बॅक 2 षटकार जरी आता काव्या 11 मालेगाव बी टीमने लगावले तरी देखील गोपाल शिनारे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 चौकार जरी लगावले तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आधी सुरुवात तर करायला पाहिजे बंटीने, मग मात्र धावसंख्या वाढेल, कॅश प्राइज देखील येईल. समोर आरवी शूटर्स टीम कडून नूर आलेत. नूर वरती शॉट होता हर्षलचा पण तेवढा क्लिअर करू शकले नाहीत षटकार. धावसंख्या टोटल आतापर्यंत 12 धावा. शॉट बंटीचा. समोर मिड ऑफचा खेळाडू होता. लॉंग ऑफ वरून खेळाडू सरसावला. तोपर्यंत सिंगल रन इथून घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 13 धावा. किशोर भोईर चांगली बॅटिंग करतायत. एक अनुभव आहे किशोरकडे. थांबावं लागेल. नवीन यंग टॅलेंटेड प्लेयर थोडी घाई करतात. बॅटिंग करत असताना सिंगल डबल न घेता शॉट खेळण्याच्या नादामध्ये नवीन प्लेयर विकेट पटापट आउट होतात. त्या कारणास्तव अनुभवी किशोरला थांबणं तेवढंच गरजेचं आहे. किशोरसाठी हा चेंडू होता नूरचा. अपील हलकीशी अपील. पंच सांगतायत की कदाचित ही विकेट तुमच्या खात्यात येणार नाही आणि हा डॉट बॉल येतो नूरचा. धावसंख्या 13 आहे. म्हणजे या ओव्हर मध्ये नूरने फक्त 1 धाव दिली आहे आणि आतापर्यंत चेंडू त्याने टाकलेत ओव्हर मध्ये 4 बॉल 1 धाव. म्हणजे जो रन रेट भारी होता पहिल्या ओव्हर मध्ये तिथे थोडा का होईना बॅकफुट वरती ढकललाय काव्या 11 मालेगाव बी टीमला. आता किशोर भोईर 5व्या बॉल साठी तयार. शॉट भारी आहे. चाललाय चेंडू सीमा पार. लॉंग लेगला काबीज करत असताना किशोर भोईरने ठोकलाय नूरला चौकार.
कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या नावाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि नव्या विकास पर्वाचा प्रारंभ आमदार साहेबांनी यावर्षी जरूर केला आणि आता अशी अनेक विकास कामे या दुसऱ्या पर्वामध्ये देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून केली जातील। किशोरच्या बॅट मधून शॉट लॉंग ऑफ कडे कॅच आउट। किशोर भोईर इथून आउट, फलंदाज बाद। आगमन या ठिकाणी होते। शोएब डोंगरेबाई देखील स्टेज वरती आहेत, शादाबाई नजे देखील स्टेज वरती आहेत, इम्रान शेख बाई देखील स्टेज वरती आहेत। खूप सारे दामतकर या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आहेत। हमजा आणि त्याचे सर्व छोटे छोटे खेळाडू देखील समोर बसलेत आणि टीम इथून आता कोणती जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आरवी शूटर्स चिकनपाडाने 2 ओव्हर मध्ये धावा खर्च केला, टोटल आतापर्यंत 17 धावा। नईम भाई आणि मुसाबाई, मी दोघांनाही आमंत्रित करेल। मुसाबाई आणि नईम भाई आपण स्टेज वरती यावं। शोएब डोंगरेबाई कडून आपल्याला खास निमंत्रण आहे। मुसाबाई आणि नईम भाई प्लीज कम ऑन द स्टेज। 2 ओव्हर आणि 17 धावा। पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या, या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा दिल्यात। खरं तर मी आधीच उल्लेख केला की पहिल्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाहीत, म्हणून फलंदाजांना आज धावा करताना थोडा का होईना जास्त कस लागतोय। त्या कारणास्तव किशोर भोईरने शॉट भारी खेळला होता पण तेवढा क्लिअर झाला नाही। अनपेक्षित ती विकेट होती। किशोरला देखील असं वाटलं की कदाचित आज षटकार जाईल, पण आज फलंदाजांचे शॉट तेवढे पॉवरफुल सीमापार जात नाहीयेत। त्या कारणास्तव आज स्कोर थोडा कमी होतोय। म्हणजे आज लो स्कोर मॅचेस देखील टफ फाईट मॅचेस होतील अशी मैदानावरती परिस्थिती आहे। आज हवेचा ओघ देखील आहे, थोडासा होईना गारवा मैदानावरती आहे आणि बघू शकाल की आता इथून कशा पद्धतीने बॅटिंग करेल तो बंटी आणि त्याच्या साथीला गेलेला मिलिंद मोगे। आरवी शूटर्स कडून फैजान तिसऱ्या बॉलरचा वापर केलाय। आरवी शूटर कडून पहिलाच बॉल मागे टाकलाय फैजानने। स्टंप उखाडायचे होते, टार्गेट केलं होतं लेग स्टिकला आणि पहिलाच डॉट बॉल आलाय। मिलिंद पवार आणि त्याच्या साथीला बंटी। स्कोर 17 धावा। फैजान यस, पंचांकडून रेफर करण्यात आलं की एक्झॅक्ट हा चेंडू पायाला स्पर्श झालाय की नाही याचं डिसिजन आमच्या तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला। फिरोज सर लगेच जॉईन होत आहेत आणि आता डिसिजन या ठिकाणी येईल, बघायचंय हा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल की व्हाईट बॉल असेल। डिसिजन पेंडिंग। यस, तिसरा पंचांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी डिसिजन येतो की हा चेंडू पायाला स्पर्श झालेला नाहीये। सो एक्स्ट्रीमली सॉरी फ्रॉम अंपायर, व्हाईट बॉल इथून घोषित करण्यात आला। एक्स्ट्राची धाव ऍड होईल। व्हाईट बॉल इथून टाकलाय फैजानने। आता बघायचंय फैजान नेक्स्ट बॉल। शॉट भारी आहे, आडव्या बॅटने ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक बंटीचा, ठोकलाय सिक्सर। फैजान वरती आक्रमण चढवले। आता ओव्हर नंबर 3 मध्ये 1 ओव्हर पहिली आली, त्यानंतर दुसरी आली आणि असं वाटलं की कदाचित एखाद्या बॉलरचा वापर परत करेल आरवी शूटर,
पण तिसरा बॉलर आणला फैजान आणि तो आता महागात ठरतोय कारण बंटीने ठोकलाय सिक्सर. स्कोर पोहोचलाय 24 या अंकावरती. 24 धावा. जणू काही आकाश आउट झाल्यानंतर, किशोर आउट झाल्यानंतर बंटी आणि मिलिंदने आता ओळखलंय की आता आपण प्रेशर घेऊन चालणार नाही, आता आपल्याला आक्रमण करावं लागेल आणि तेच आक्रमण आता करतोय बंटी फैजानवरती. कदाचित ही ओव्हर आपल्यासाठी भरपूर धावांची येईल या अनुषंगाने गोलंदाजाचा अंदाज घेतला बंटीने आणि आता फैजानवरती तो षटकार चढवत असताना धावा पोहोचल्या 24. काव्या 11 नावाने आज मालेगाव बी संघ मैदानाच्या आतमध्ये. समोर मात्र गोलंदाजी करतोय आरवी शूटर चिकनपाडा. पहिल्यांदाच मालेगावच्या विरोधात खेळतोय, त्या कारणास्तव कुठलाही अंदाज नाहीये बॅटिंगचा. पुन्हा बंटीचा फटका भरपूर उंच गेलाय, हवेत खेळले, जजमेंट चुकलंय, कॅच ड्रॉप. दोन नौखा खेळाडू होता त्या ठिकाणी. कॅच व्हायला हवी होती, भरपूर वेळ चेंडू हवेत होता, पण 2 धावांनी स्कोर वाढेल. धावसंख्या 26 धावा काव्या 11 मालेगाव बी टीमच्या. सोपी कॅच होती पण एक नवीन खेळाडू होता, तेवढं रात्रीचे त्याला जज करता आलं नाही. अंधारात वर पाहिल्यानंतर आकाश पूर्ण काळभोर दिसतं आणि चेंडू खाली आल्यानंतर लाईटचा इफेक्ट, यामध्ये थोडा समन्वय साधणं त्याला जमलं नाही. कॅच ड्रॉप. धावसंख्या 26. फैजानचा चेंडू, आकाशचा फटका आणि खेळाडू कॅच ड्रॉप. षटकार हातात होता, जागेवरती उभा होता, जमिनी वरती पाय ठेवून फक्त हातात कॅच त्याला कलेक्ट करायची होती, पण षटकार आलाय. मोठी चुकी झाली आहे. स्वतःवरती नाराज असेल, कमरेवरती हात ठेवून उभा आहे की हा षटकार माझ्या हातातून कसा गेला याचा विचार आता तो करत असेल. आणि या सिक्सरने धावसंख्या 32 या अंकावरती. काय सुरुवात केली होती गोलंदाज तौफिकने. 12 दिल्या होत्या, नूर आला 5 दिल्या, 2 विकेट घेतल्या. फैजानने 3 चेंडू फक्त टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 15 धावा दिल्या त्या फैजानने. बंटी प्रत्येक बॉल वरती अटॅक चढवतोय फैजानला, जणू काही त्याने टार्गेट केलं असावं. आरवी शूटर्स वरती हा हल्ला. आता कॅचची संधी आहे, पकडली आहे कॅच. वा, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली. फलंदाज बंटी इथून माघारी. कम ऑन डीजे. ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक्स दिला जाईल जर आवश्यकता असेल तर. 32 धावा 4 बॉल इथून संपलेत फैजानचे. बंटीने खरं तर प्रत्येक बॉल थोडा हवेत खेळला, त्यामुळे बंटी याच बॉलवरती तेवढा शॉट 30 सर्कलच्या बाहेर घेऊन जाऊ शकला नाही. 32 वरती विकेट गमावली आहे. पुन्हा एकदा 4थी विकेट काव्या 11 मालेगाव बी टीमची. आता मैदानाच्या आतमध्ये महेश, समोर येतो फैजान. फैजानचा चेंडू समोर ठेवला होता. महेश आल्या आल्या डॉट बॉल खेळतो. 5 चेंडू आणि 32 धावा. तिसरी ओव्हर आता समाप्तीकडे चालली आहे बॉलर फैजानची. आरबी शूटर चिकनपाडा. आज खरं तर आरबी शूटर चिकनपाड्याला खेळण्याची चान्स मिळाली आणि आता फैजान लास्ट बॉल ओव्हरचा इथून फेकणार. समोर येतो महेश. रिव्हर्स खेळायचं होतं. षटक क्रमांक 3 ओव्हर 32 धावा आणि यानंतर होणारी मॅच लाडिवली टीमचे कॅप्टन आणि बीड टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर बीड वर्सेस लाडिवली असा सामना होईल. जर कर्णधार आपण इथे आला असाल तर पहिल्यांदा आपण आयोजकांशी संपर्क साधा. खुरमभाई, योगेश डोले किंवा संदीप गायकवाड यांच्याशी आधी संपर्क साधा, त्यानंतर आपण टॉस इथे करणार आहोत. 3 ओव्हर आणि 32 धावा. राजेंद्र भोईर सर, आज ग्रामीण चषकाचे कदाचित लॉट्स येतील की उद्या येतील याची चर्चा आहे, कारण 14 तारखेपासून ग्रामीण चषक 2025 ही स्पर्धा तुमच्या भेटीला आहे मे महिन्यामध्ये.
पाण्याच्या बॉटल येत आहेत. आरबी शूटर चिकनपाडा. खरं तर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला, रिटायर झाला. चर्चा भरपूर झाली. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा दोन्ही त्याच कॅलिबरचे खेळाडू. महेंद्रसिंग धोनीने देखील भारतीय संघाला 3 ICC ट्रॉफी जिंकून दिल्या. रोहित शर्माने देखील 2 ICC ट्रॉफी जिंकून दिल्या. 5 IPL रोहित शर्माने जिंकल्या, 5 IPL महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकल्या. 2 आशिया कप धोनीच्या कॅप्टनशिप खाली तर 2 आशिया कप रोहित शर्माच्या कॅप्टनशिप खाली. 2 चॅम्पियन लीग T20 धोनीच्या नेतृत्वाखाली तर 2 चॅम्पियन लीग T20 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. म्हणजे अगदी बरोबरीने हे दोन्ही कर्णधार चालले. आदरणीय खालिद मौलाना यांचं आगमन या ठिकाणी होतं. खालिद भाई आपण स्टेजवरती यावं. आमदार ट्रॉफीमध्ये शादाबाई यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. तर अजून एक योगायोग म्हटला ना रोहित शर्मा आणि धोनी म्हटला तर रोहितने जेव्हा रिटायरमेंट घेतली तेव्हा त्याच्या आधी तो चॅम्पियन ट्रॉफी 2025 खेळला आणि धोनीने जेव्हा रिटायरमेंट घेतली होती कसोटीमधून तेव्हाही तो चॅम्पियन ट्रॉफी 2013 खेळला होता. शेवटची रोहितची होम टेस्ट मॅच जी होती ती वानखेड्याला होती. महेंद्रसिंग धोनीची देखील होम टेस्ट मॅच वानखेड्यालाच होती. रोहितची शेवटची टेस्ट मॅच मेलबर्न इथे होती जर आउट ऑफ कंट्री विचार केला तर, आणि धोनीची शेवटची टेस्ट मॅच मेलबर्नलाच होती. आणि त्याहीपेक्षा योगायोग म्हटला तर रोहितने बरोबर 7:29ला निवृत्ती जाहीर केली आणि महेंद्रसिंग धोनीने देखील बरोबर 7:29लाच निवृत्ती जाहीर केली होती. म्हणजे अशा 2 कॅप्टन मधलं कंपॅरिझन आपण बघू शकाल. आणि आता मैदानाच्या आत पहिला बॉल दांडी दांडी गुल, फलंदाज OUT आउट. आदरणीय शहानवाज भाई नझे यांचं आगमन आणि शाकिब नझे भाई यांचं देखील आगमन. शहानवाज भाई, शाकिब भाई आपण स्टेजवरती यावं. 3 ओव्हर 32 आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेट. आर्यन हा नवीन फलंदाज उतरतोय. जीवन शिनारे यांच्याकडून मात्र 3 षटकार, एकच षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि एका चौकारासाठी सुद्धा जीवन शिनारे यांच्याकडून आर्यनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शाकिबबाई आणि शहानवाज भाई यांचं आगमन या ठिकाणी होतं. आमदार ट्रॉफीची आज शेवटची रात्र. शादाबाई नजे पुरस्कृत ही आमदार ट्रॉफी आज अंतिम रात्रीमध्ये आणि 32 धावांवरती चौथ्या षटकाचा पहिला बॉल थोडा घातक ठरला. आता आर्यन आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. समोर ठेवला होता, लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, अडवण्यासाठी मिस्टेक झाली. चुकीची फिल्डिंग, टीम काव्या 11ला फायदा. डेड बॉल पंचांकडून देण्यात आलाय. आदरणीय मुसाबाई नजे आणि नईम नजेबाई यांचं आगमन होत आहे. स्टेजवरती या मुसाबाई आणि नईमबाई. सिंगल रन येईल. स्कोर कार्ड मध्ये एक धाव इथून ऍड होईल. 37 आहेत. काव्या 11, कालभैरव मालेगाव बी टीमच्या. विकेट आतापर्यंत 5 आउट झाले. महेश मोघे आणि आर्यन शिनारे सध्या बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 4 मध्ये नूर आलाय. ज्या नूरने सेकंड ओव्हर टाकत असताना फक्त 5 धावा दिल्या होत्या, 2 विकेट ज्याने घेतल्या होत्या, तो नूर परत आलाय चौथ्या ओव्हर मध्ये आणि त्याने विकेट घेतली पहिल्या बॉलवरती. महेशने इथे ड्राइव्ह केलंय. समोर खेळाडू नाहीये. कव्हर मधून चेंडू काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल, फील्ड फेक होतीये स्ट्रायकर एंडला.
धावलाय महेश वेगाने, पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. धावा मिळतील टीम काव्या 11 कालभैरव मालेगावला 2 धावा. धावसंख्या 2 नी वाढतीये. 39 या धावसंख्येवरती संघ सध्या बॅटिंग करतोय. एका बाजूने नूरचा वापर केलाय आरबी शूटर चिकनपाडाने. पुन्हा नूर आला, त्याने आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. फक्त 12 धावा दिल्यात 10 बॉल मध्ये आणि 3 विकेट घेतल्यात नूरने. आरबी शूटर साठी एक चांगला बॉलर आणि एक चांगला स्पेल त्याने आतापर्यंत टाकलाय. मैदानावरती आता प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला सुरुवात झालेली आहे. ते आमच्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. शादाबाई नजे यांच्या वतीने सर्व क्रिकेट फॅन्स आणि सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस महेशच्या बॅट मधून आला, मिड विकेटच्या वरून ठोकलाय त्याने सिक्सर. पॉवरफुल स्ट्रोक आहे. फुल टॉस होता, फायदा घेतलाय महेशने. आणि आता पंचांनी रेफर केलंय, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अबोव दी वेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. तिसऱ्या पंचांची जबाबदारी वाढली. षटकार जरूर आलाय, प्रॉपर कनेक्शन आणि सोपा चेंडू दिला महेशला तो नूरने. 10 बॉल मध्ये 12 धावा त्याने दिल्या होत्या, 3 विकेट घेतल्या होत्या. आणि या फुल टॉस वरती चुकलेला चेंडू होता तो नूरचा. आणि महेशचा षटकार तर पक्का आहे, पण आता नो बॉल आहे की नाही बघायचं. बघायचंय. तिसऱ्या पंच प्रत्येक अँगलने चेक करतात. एक्झॅक्ट खेळाडूची पोझिशन, हाईट किती होती, बॅटचं जेव्हा कनेक्शन झालं, बॉल जेव्हा बॅट वरती आला. आता बघायचं की डिसिजन काय येईल. लाडिवली टीम टॉस साठी या आणि इथून तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचाचा डिसिजन आलाय नो बॉल. षटकार आणि नो अशा धावा मिळतील. टोटल 7 धावा इथून मिळतील. आणि फ्री हिट नूरची ही चुकी आता फ्री हिट देखील महेश साठी. षटकार आणि टोटल धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचली. फ्री हिटचा बॉल नूर टू महेश. मागे चेंडू चाललाय, हातात कलेक्शन करता आलं नाही. लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय चौकार. काव्या 11 मालेगाव 20 संघाला धावांचा फायदा. नूरची चुकी आणि षटकारानंतर देखील आलाय चौकार. 50 पार, 51 धावा उभारल्यात. जे 50 धावा झाल्यात, माफी असावी, 46 होत्या. 4 धावा, एक चेंडू नूरचा इथे शिल्लक आहे. आता बघायचं लास्ट बॉल वरती किती धावा महेश इथून जमेल. 50 धावा, 50 ऑन बोर्ड. काय सुरुवात केली होती नूरने, आता तोच नूर धावा खर्च करतोय. रिव्हर्स शॉट महेशच्या बॅट मधून, अप्रतिम नजराना. चेंडू चाललाय सीमा पार, ठोकलाय त्याने नूरला चौकार. भरपूर चेंडू वाट बघावे लागले नूरचे. आणि आता स्कोर जाऊन पोहोचलाय 54. 39 होत्या, 7 आल्या, 46 झाल्या, त्यानंतर चौकार 50 आणि आता चौकार 54. अशा टोटल 4 ओव्हर नंतर काव्या 11 मालेगाव 20 संघाचा स्कोर आहे तो धावा 54. महेश आल्या आल्या त्याने थांबला नाही. तो प्रत्येक बॉल वरती त्याने शॉट खेळले आणि संघाला 50 पार घेऊन गेलाय. नूरने हे षटक टोटल 18 धावांचं षटक टाकलं आणि त्याचबरोबर ज्या 22च्या धावा होत्या अशा टोटल 22 धावांची ओव्हर आली ती नूरची. धावा संख्या 54 धावा, 22 धावा नूरच्या ओव्हर मध्ये आल्यात. आरबी शूटर्स चिकनपाड्याला विश्वास बसत नसेल की नूरने पहिल्या बॉलवरती दांडी गुल केली होती आणि त्यानंतर 5 बॉल मध्ये 22 धावा नूरने दिल्या. 5 बॉल मध्ये 22 दिल्या. टोटल धावा 4 ओव्हर 54. चला लास्ट ओव्हर आहे. लाडिवली टीमचे कर्णधार आणि बीट टीमचे कर्णधार टॉस साठी या आपण.
लास्ट ओव्हरला सुरुवात होईल आणि आरवी शूटर्स चिकनपाडाकडून हसनेन अर्थात आरवी शूटर्स चिकनपाड्याचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये. पापा नजेबाई आपण स्टेजवरती यावं. पापा नजेबाई आपण स्टेजवरती या. शॉट आहे भरपूर हाईट आहे आणि मिड विकेटला क्लिअर आहे षटकार. यस डीजे थांबा. गुलजार पोंजेकर यांचं देखील आगमन होतं. गुलजार भाई आपण देखील स्टेजवरती यावं. आणि सिक्सर किती भारी खेळलाय तो मात्र आर्यन शिनारेने. षटकार आर्यनचा देखील आलाय. 6 धावांनी स्कोर 60 धावा. दामच्या मैदानाचा सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आहे 79 धावा. 79 हायेस्ट टोटल आहे या क्रीडांगणाची. आणि आता 60 झालेले आहेत. बघायचं अजून 5 बॉल आहेत. 80 धावा जो संघ करेल तो या मैदानाचा सर्वाधिक धावा करणारा दामच्या क्रीडांगणावरचा रेकॉर्ड ब्रेक संघ असेल. आर्यन शिनारे आता लास्ट ओव्हर मध्ये हसनेन विकेट घेईल, धावा रोखेल असं वाटतंय, पण तिथे त्याने देखील खर्च केला. षटकार. व्हॉट अ शॉट. परफेक्ट शॉट. 2 बॉल 2 सिक्सर. पूर्णपणे हसनेनवरती हावी ठरला आर्यन शिनारे. नवीन खेळाडू आहे, आज पहिल्यांदा त्याला बॅटिंग भेटली आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेत असताना आर्यन शिनारे 4 बॉल खेळलाय. त्यात 2 सिक्सर 1 चौकार अशा धावा केल्या. 4 बॉल मध्ये टोटल 16 धावा. खतरनाक. हसनेन जो संघाचा हार्दिक पांड्या आहे. हार्दिक पांड्याने T20 वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी शेवटची ओव्हर मध्ये मिलरला जेव्हा चेंडू टाकला तेव्हा सूर्यकुमार यादवने कॅच पकडली आणि ती प्रेशराइज ओव्हर हार्दिक पांड्याने टाकली. तेव्हा रोहित शर्माने सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं. पण विराट कोहली, किंग कोहली मात्र त्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आता इथे हसनेनवरती 2 बॉल 2 सिक्सर आर्यन शिनारेचे. आता हसनेनला पुढील चेंडू कदाचित एखाद्या चेंडूवरती व्हेरिएशनचा प्रयत्न त्याला करावा लागेल कारण समोर आर्यन आहे. शॉट. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग. विस्फोटक विध्वंसक खेळी आर्यन शिनारेची. ठोकलेत हसनेनला 3 लगातार षटकार. 3 इन अ रो आणि स्कोर पोहोचला 4 ओव्हर 54 होत्या. 3 षटकाराने धावा झाल्या टोटल 72. 3 बॉल बाकी आहेत. जर का 3 बॉल मध्ये 8 धावा केल्या तर दामच्या क्रीडांगणावरती आतापर्यंत कधीही 80 धावा झालेल्या नाहीयेत. कदाचित तो रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या काव्या 11 मालेगाव बी संघ करू शकेल. बघायचे हसनेन. पुन्हा एक धाव. 4था षटकार. खतरनाक बॅटिंग. मार्वलस फंटास्टिक स्ट्रोक. 4 बॉल 4 षटकार हसनेनला आर्यन शिनारेचे. नवीन खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या फलंदाजीची छाप सोडत असताना पूर्णपणे हसनेनवरती त्याने हल्ला बोल केला. स्कोर पोहोचला या 4थ्या षटकाराने 78 धावा. आता बघायचंय येणारे 2 बॉल हसनेन कसा पलटवार करेल आणि रेकॉर्ड ब्रेक धावसंख्येकडे काव्या 11 हा संघ पोहोचतोय. आणि अर्जुन मोघे यांच्याकडून जर 6 षटकार आले 5000 रुपयाचा कॅश प्राइज. 78 धावा. 5वा चेंडू हसनेनचा. हसनेनचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. 79 धावा. टाळ्या होऊन जाऊ द्या. काव्या 11 मालेगाव बी संघ 79. दामच्या मैदानाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्यांना फक्त आता 1 धावेची गरज आहे. वाकस टीमने 79 धावा ठोकल्या होत्या. आता फक्त 1 धाव आणि रेकॉर्ड ब्रेक धाव संख्या होईल. 2 बॉल आहेत हसनेनचे. फुल टॉस होता, शरीरावरती होता. धाव घेण्यासाठी प्रयत्न. टाळ होऊन जाऊ द्या. इथून 1 धाव आले. 80 धावा हायेस्ट टोटल दामच्या क्रीडांगणावरची उभारलेली आहे. आणि इथे दुसरीसाठी एफर्ट्स. लेझी फिल्डिंगचा पूर्णपणे फायदा घेतला. 2 धावा इथून मिळाला लेग बायच्या. 81 धावा. या मैदानावरती 80 पार धावा संख्या ठोकणारा एकमेव संघ टीम काव्या 11 काळभैरव मालेगाव बी. चला 12th मॅन शिनारे दादा आपण थोडी शांतता बाळगा जेणेकरून इकडे डिस्टर्ब होणार नाही याची आपण काळजी घ्या.
प्लीज प्लीज त्याची काळजी घ्या. 81 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल होता. इथून सत्र समाप्त झालं. 81 धावा झाल्यात आणि 82 धावांचा टार्गेट आरबी शूटर्स चिकनपाडा या टीमला. चला आता बीड टीमचे कॅप्टन मी आपल्याला रिक्वेस्ट करेल की आपण टॉससाठी या. लाडिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सो बीड टीमच्या कॅप्टनला मी शेवटची विनंती करतोय की आपण टॉससाठी या ठिकाणी यावं. 82 धावसंख्येचं लक्ष दिलंय काव्या 11 कालभैरव मालेगाव बी टीमने. आरवी शूटर चिकनपाडा हा संघ इथून 30 चेंडू त्यांच्याकडे आहेत आणि 82 धावा त्यांना इथून चेस करायचे. आर्यन शिनारेने टोटल बॅटिंग करत असताना धावा केल्या 29. महेश मोगेने धावा केल्या 12. बंटीने धावा केल्या 14. आकाशने धावा केल्या 5. किशोर भोईरने धावा केल्या 10 आणि हर्षलने धाव केली 1. अशा सर्व फलंदाजांच्या योगदानातून 81 धावा उभारल्यात आणि आरबी शूटर चिकनपाड्याला टार्गेट सेट झालंय ते 82 धावसंख्येचं. हसनैन थोडा महाग ठरला. नूरचा तो एक नो बॉल पूर्णपणे गेम बदलून गेला. नो बॉल नंतर सामना पलटला आणि तो मोमेंटम पकडला तो काव्या 11 कालभैरव मालेगाव बी टीमने. बीड टीमचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी या. यानंतर लाडिवली आणि बीड मध्ये मॅच होणार आहे. सो बीड टीमचा प्रतिनिधी अजूनही इथे पोहोचलेला नाहीये. सो प्लीज बीड टीम कॅप्टन आपण लवकर या टॉससाठी. आमदार चषकाची ही फायनल नाईट. आज कोणता संघ टॉप 6 मध्ये पोहोचणार .82 धावांचं टार्गेट असेल. बीड संघाचे कर्णधार लवकरात लवकर आपण टॉससाठी उपस्थित राहा. आरवी शूटर्स चिकनपाडा या टीमच्या फलंदाजांनी चेंडू चेकिंगसाठी स्टेजच्या समोर या. फलंदाजांना चेंडू या ठिकाणी द्या. 82 धावा एक मोठं धावसंख्येचं टार्गेट आणि त्या टार्गेटसाठी आता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये निघतायत. मनामध्ये एकच निश्चय त्यांनी केला असेल की आता जे काय होईल ते होईल. 82 धावा आपल्याला करायच्या. सुरुवातीपासूनच गोलंदाजांची धुलाई आपण सुरू करायची हा इरादा पक्का करून आरबी शूटर्स चिकनपाड्याचे खेळाडू जात आहेत. रोहित शर्मा चिकनपाडा संघाचा सलामीच्या भूमिकेत. त्याचं नाव आहे तौफिक आणि त्याच्या साथीला बॅटर निखिल. आता तौफिक आणि निखिल 82 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या काव्या 11 कालभैरव मालेगाव बी टीम. 25 मिनिटात ओव्हर कशा होतील याकडे कर्णधारांना लक्ष. बी टीमचे कॅप्टन आलेले अनुप आपण या टॉस साठी आता लगेच. अनुप या ठिकाणी आलेले आहेत. बीट टीमचे कॅप्टन अनुप आपण टॉस साठी रेडी असाल तर लगेच आपण टॉस करणार आहोत. अन्यथा 1 ओव्हर समाप्तीनंतर आपण टॉस करू. तोपर्यंत आपण आयोजकांशी संपर्क साधा. 82 चं लक्ष घेऊन तौफिक आणि निखिल स्ट्राइक वरती. निखिल आहे नॉन स्ट्रायकरला. चिकनपाडा संघाचा हिटमॅन रोहित शर्मा जसा भारतीय संघाचा आहे तसा तौफिक आणि आता त्यांच्या विरोधात हर्षल मोघे. 82 चं टार्गेट आहे. पण आरवी शूटर चिकनपाडा संघाचं नावही तेवढंच भारी की शूटर्स
त्यामुळे मैदानावरती ते गेल्या गेल्या गोलंदाजावरती तसा अटॅक चढवतील. जशी फ्री फायर गेम आहे ना, फक्त शूटिंग, फक्त गोळीबार, तसा खरं तर फलंदाजांच्या बॅटमधून षटकार चौकारांचा पाऊस पडेल का हे बघायचंय. हर्षल मोघे इथून सुरुवात करतोय. 82 धावसंख्येचं टार्गेट 30 बॉल मध्ये. पहिलाच बॉल, निखिलचा शॉट उंच उंच हवेत, पकडली कॅच आणि पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती. निखिल इथून आउट. शॉट भारी होता निखिलचा, खूप उंच केला शॉट. करता जर का थोडा कमी हाईटने फ्लॅट सिक्सर लवकर गेला असता. विकेट महत्वाची होती. एक विकेट आली आता. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 हसनैन, ज्याने 4 षटकार खर्च केले होते. तो हसनैन, आता त्याची वसुली हसनैन इथे करणार का बॅटिंग करत असताना. बी टीम अनुप आपण स्टेज वरती या. खुरमबाई यांच्याशी आणि अमित दादा आपण स्टेज वरती या. खुरमबाई यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा. शॉट भारी, हेलिकॉप्टर, हा देखील डाऊन दी बॉल खेळाडू. 1 मोर विकेट. हसनैन देखील शून्यावरती आउट. 2 लगातार झटके आरवी शूटर चिकन पाड्याला. 2 बॉल आणि 2 विकेट, शून्यावरती आउट. सुभान आले. 2 बॉल 2 विकेट. हर्षल मोघे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 82 चेस करायचे. आरवी शूटरची सुरुवात. निखिलचा शॉट हवेत. हसनैन देखील हवेत खेळला. आता विकेट हॅट्रिक घेणार का हर्षल. धीम्या गतीचा चेंडू बॅट वरती येण्याआधीच बॅटची मुवमेंट होती, पण हा डॉट बॉल. 3 बॉल 2 विकेट आणि एकही रन नाही आरबी शूटर चिकन पाड्याची. 82 धावसंख्या दामच्या क्रीडांगणावरती आतापर्यंत 82 धावसंख्या झाली नव्हती, पण ती चेस करायची आहे, त्यासाठी चिकन पाड्याचे प्रयत्न सुरू आहे. 3 बॉल 0 धावा. हर्षलचा चौथा बॉल समोर ठेवला होता चेंडू. बॅटरची ऍक्शन बघता सुभानला पूर्णपणे हर्षलने रीड केलंय. सुभान ज्या पद्धतीने बॅटची मुवमेंट देतोय हर्षलने ओळखला आणि समोर लेंथ ठेवली आहे त्याने. 2 विकेट देखील त्याने कमावला. 4 बॉल 0 धावा. 5वा चेंडू हर्षलचा. पुन्हा एकदा आता मेडन ओव्हर इथून होईल का. काल हनिया 11 साळोगचा शहजाद ज्याने मेडन ओव्हर 2 विकेट घेतल्या होत्या. आंतरटवर्डी संघाचा विजय डायरे ज्याने विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर टाकली होती. आता बघायचंय हर्षल मोघे इथून मेडन ओव्हर टाकणार का. 5 चेंडू 2 विकेट 0 धावा. लास्ट बॉल हर्षलचा मेडन ओव्हर. सुपर्ब मेडन ओव्हर टाकली आहे ती हर्षल मोघेने. एकही धाव त्याने दिली नाही. आता 5 ओव्हर 82 होत्या, 4 ओव्हर मध्ये 82 करायचे. चला मी टॉस साठी या ठिकाणी शाकीब भाई यांना विनंती करेल.
शाकीबाई आपण टॉस करण्यासाठी पुढे यावं. बीड टीमचे कर्णधार आणि लाडिवलीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा, जिथे शाकीबाई यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. शाकीबाई यांच्याकडे टॉस साठी कॉइन द्या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, लाडिवली आणि बीड टीम. टॉस झाल्यानंतर कॅप्टन खुरमबाईशी आपण संपर्क साधा. शाकीबाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाईल. कॅमेरामॅन कॅमेरा आपण थोडा टर्न करा, जिथे शाकीबाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करतोय. नेक्स्ट मॅच टॉस इथून होतोय, लाडिवली टीमचा कॉल असेल. टॉस जिंकलाय तो मात्र बीड टीमने. अनूप यांचा निर्णय येईल, डिसिजन पेंडिंग आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बीड टीमने. लाडिवली टीमची बॅटिंग असेल. लाडिवली टीमची बॅटिंग असेल. नेक्स्ट मॅच बीड वर्सेस लाडिवली. आता 4 ओव्हर 82 करायच्यात आरवी शूटर चिकन पाडायला. गोलंदाज तयार होईल. पहिलाच बॉल, कुठलीही धाव नाही. 7 बॉल लगातार डॉट. आरवी शूटर चिकन पाडा. निखिल विचार करत असेल, जर का मी चेंडू हवेत खेळला नसला, 1-2 बॉल थांबलो असतो, कदाचित आता मी काव्या 11 कालभैरव मालेगाव बी संघाची गोलंदाजांवरती थोडी तोडफोड बॅटिंग केली असते. दुसरा बॉल, तो देखील बाउन्स चेंडूचा मारा. आकाश आलाय. लगातार 8 चेंडू डॉट आलेत. एकही रन नाहीये. 82 धावांचा मोठा चेस आहे, पण एकही रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नाही. आरबी शूटर चिकन पाडायचे. दोनही चेंडू डॉट आकाशचे. तिसरा बॉल आकाशचा. या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय नो बॉल. नो बॉल, नो बॉल दिलेला आहे आणि फ्री हिट. फ्री हिट. आता बघायचं फ्री हिट म्हणजे एक धाव आलेली आहे. आता इथून ती धावसंख्या सुरू होईल का? तौफिक. फ्री हिटचा बॉल, तौफिकचा शॉट. इथून फक्त सिंगलच मिळेल. गोलंदाज आकाश. सुभानसाठी हा चेंडू होता, खाली राहिला. सुभानच्या हाईट नुसार गोलंदाजांनी पूर्णपणे बॉलचा वापर केलाय. 4 बॉल इथून पाहिले. स्कोर फक्त 2 धावा. अजून 80 धावा करायच्या आहेत. सुभान 5 चेंडू खेळलाय, पण एकही रन त्याने केलेली नाहीये. कदाचित 1 धाव करण्यासाठी 6वा चेंडू त्याच्यासाठी लकी ठरेल. तोही चेंडू विकेट किपरच्या हातात. एकही धाव नाहीये. 5 चेंडू संपले आकाशचे. फक्त 2 धावा आहेत दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल पर्यंत. 80 धावा, येणारे चेंडू फक्त 19 बॉल 80. आरबी शूटर चिकन पाड्याचा अटॅक आता थांबलाय आणि आकाश इथे लास्ट बॉल. सुभानचा शॉट. मागे खेळाडू थोडे दूर आहे चेंडू पासून. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. सीमा पार चौकार. आरबी शूटर चिकन पाडा. 2 ओव्हर मध्ये रन झाले फक्त 6. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल 76. 18 बॉल 76 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. बीड टीम ने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. यानंतर लाडिवली संघ पहिल्यांदा बॅटिंग करेल. बोथ टीम कॅप्टन आपल्या टीमला रेडी करा. आजच्या रात्रीमध्ये आपण बघू शकाल ज्या मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, HF100 बेस्ट बॅटर बॉलर साठी आकर्षक सायकल आहेत. त्या तीनही गोष्टी आपल्या स्टेजच्या अगदी समोर आहेत. कोणता जो प्लेयर आहे जो 3 मॅचच्या काउंटिंगच्या जीवावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकेल किंवा बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरची सायकल जिंकेल, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्याहूनही शादाबभाई नजे यांनी आयोजित केलेली आमदार ट्रॉफी, ज्या 6 ट्रॉफीज आहेत, 5 संघ आतापर्यंत जिंकलेले आहेत. एक संघ जो आजच्या लॉट्स मधून येईल तो कोणता असेल याकडे आता सर्वांचं लक्ष. संपूर्ण कर्जत कालापूर मध्ये
आता 2 टुर्नामेंट सुरू आहे, एक वरनेच्या मैदानावरती आणि एक दामतच्या मैदानावरती. त्यामुळे या 2 टुर्नामेंटकडे सगळ्यांचं लक्ष, पण त्याहूनही सगळ्यात चर्चेची दामतची ही स्पर्धा, कारण मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे. ग्रामीण खेळाडूंना ही मोठी संधी दिलेली आहे. आता गोलंदाजीसाठी आलाय तो, मात्र गोलंदाजी मार्कवरती बॉलर आर्यन शिनारे. म्हणजे 18 बॉल 76 धावा. गोलंदाजांकडे थोडा जास्त रिलॅक्स टाइम आहे, कारण खूप मोठी धावसंख्या आहे. पण तौफिक जो आरवी शूटर चिकनपाड्याचा हिटमॅन आहे रोहित शर्मा सारखा, तो आता ते सिक्सर इथून पेश करणार का? पहिलाच बॉल, तौफिकचा शॉट फक्त वळवलाय ऑन साइडला, अडवलाय चेंडू. डीप स्क्वेअर लेग मध्ये एकच सिंगल. 17 बॉल 75 धावांची गरज आहे. खूप मोठा चेस आहे. 17 बॉल 75. जसे जसे डॉट बॉल येतील, सिक्सर येणार नाहीत, तसा तसा हा स्कोर आरवी शूटर चिकनपाडापासून थोडा दूर जाईल. 17-75चं इक्वेशन आणि आर्यन शिनारे आलाय बॉलिंग मार्क. सुबेनचा शॉट भरपूर चांगला आहे आणि ठोकलाय समोरच्या दिशेने, खोलून मारलाय षटकार. चार बॉल मध्ये 4 सिक्सर मारले होते. त्या आर्यन शिनारेला सुभानने 1 लगावलाय. 16 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. सुभानचा शॉट हवेत आहे. आता कॅचची संधी, पकडली कॅच. सुभान इथून आउट. 15-69 इक्वेशन आहे आणि नवीन फलंदाजाची एंट्री होईल मैदानाच्या आतमध्ये. आणि आता नवीन बॅट्समन चाललेत. शफी म्हणजे आरवी शूटर्स चिकनपाड्याचा बुमरा. बुमराने स्टुअर्ट ब्रॉडला कसोटीमध्ये एका ओव्हरमध्ये 35 धावा ठोकल्या होत्या. बुमरा देखील कमी नाहीये बॅटिंग करत असताना. रेकॉर्ड आहे आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 35 धावा ठोकणारा फलंदाज म्हणून भारतीय संघाचा जसप्रीत बुमरा याची स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात त्या 35 धावा आल्या होत्या. म्हणजे कसोटी क्रिकेटला एक T20 सारखं रूप दिलं होतं ते जसप्रीत बुमराच्या 35 धावांच्या ओव्हरने. त्यामुळे आता आरवी शूटर चिकनपाड्याचा हा बुमरा अर्थात शफी 15 बॉल 69 पाहिजेत. आर्यन शिनारेवरती 3 बॉल आहेत त्याच्याकडे या ओव्हर मधले. आर्यनने 4 ठोकलेत आपल्या टीमच्या विरोधात. आता 3 बॉल मध्ये तो किती ठोकणार? शफीचा शॉट, स्वतः गोलंदाज आर्यन जजमेंट चुकलंय, पुढे निघालाय, कॅच हवेत होती, ड्रॉप झाली. 2 धावा मिळाल्या. आधी खूप पुढे गेला आर्यन, त्याला असं वाटलं की चेंडू पुढे, पण पुन्हा मागे आला. हात त्याने जरूर चेंडूकडे झेपावला, पण कॅच जमिनीवरती आली आणि तोपर्यंत 2 धावांनी. आता 14 बॉल आणि 67 धावांची गरज आहे. 14 बॉल 67 धावांची गरज आहे. मोठी धावा संख्या आहे. आता आपल्या बॅटिंगची फक्त झलक आरवी शूटर चिकनपाड्याला दाखवावी लागेल. 14 बॉल 67 समोर होता चेंडू. भरपूर ताकद लावली होती शफीने, पण कनेक्शन झालं नाही. 5 चेंडू संपले आर्यन शिनारेचे. 1 बॉल बाकी. 13 बॉल आणि टोटल 67 धावांची गरज आहे. 13 बॉल 67 टू विन. म्हणजे प्रत्येक बॉल बाउंड्रीचा वेध घेणारा जर ठरला तर आरवी शूटर चिकनपाडा इथे जिंकू शकेल. लास्ट बॉल ओव्हर कंप्लीट. आर्यन शिनारेने घेतली आहे विकेट. ओव्हर तिसरी इथून समाप्त झाली. आता 12 बॉल आणि विजयासाठी 82चं लक्ष होतं. आता झालं धावा 15. 67 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये. 12च्या 12 षटकार जर आले तर 72 धावा होतात. 11 षटकार 12 बॉल मध्ये मारावे लागतील आणि 1 सिंगल. प्रत्येक बॉल बॅटला कनेक्ट करावाच लागेल, ही परिस्थिती आहे आरवी शूटर चिकनपाडासाठी. आणि सामना आता जवळपास 99% सामना काव्या 11 काळभैरव मालेगाव बी टीमच्या खात्यात आहे. विकेट एकच मिळवली आर्यन शिनारेने. बॅटिंग करत असताना देखील षटकारांची खेळी त्याने साकारली. बीड टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लाडिवली संघ बॅटिंग करेल आणि दोन्ही टीमच्या कर्णधारांनी खुरमभाई यांच्याशी संपर्क साधा, ही मी तुम्हाला विनंती करतोय. त्यानंतर मॅचला इथून सुरुवात केली जाईल. 12-67 वेल आता घेऊ नका कालभैरव काव्या 11 मालेगाव संघ.
कारण वेल फार कमी आहे आपल्याकडे. आज फायनल नाईट आहे, 11:15 वाजलेत आणि ही पहिली मॅच आजच्या लॉट्स मधली. म्हणजे आजच्या ह्या 6 मॅचेस, एक सुपर 6ची 7 आणि त्यानंतर देखील म्हणजे जवळपास अजूनही 10 मॅचेसचा खेळ आहे. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. 11:15 वाजले, 10 मॅच आज आपल्याला कव्हर करायचे. ही मॅच समाप्त झाली तर त्यानंतर मात्र 9च मॅचेस राहतील. सो डोंट बी लेट, बी हॅपी, बी ऑन टाइम. अर्जुन मोघे आलाय. यस यस, चला चला लवकर. चला, गाडीची लाईट्स कोणाची चालू आहे बघा स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला. प्लीज ज्यांच्या गाडीची लाईट्स ऑन आहे त्यांनी ती बंद करा, खेळाडूंना त्याचा त्रास होतोय. बारा बॉल 67. चला, 12-67 अर्जुन मोघे आलेत. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात. 11-67, 11 बॉल 11 षटकार. 11 खेळाडूंच्या वरून आता शॉट मारावे लागतील. प्रत्येक चेंडू वरती हवाई फायर, तरच हा सामना लेवल मध्ये आणता येईल. सुरुवात झाली, आलाय षटकार. शॉट भारी होता, वरून खेळलाय आणि हा सिक्सर. आता 10 बॉल आणि 61, 10च्या 10 सिक्सर आले तर सामना लेवल मध्ये आणता येईल. ती काटेकी टक्कर आता आरवी शूटर चिकनपाडा द्यायला ती सुरुवात झालेली आहे. आणि फलंदाज आपण बघू शकाल, जो स्ट्रायकर आणलाय तौफिक, या संघाचा हिटमॅन, ज्याचा षटकार आलाय. आता 10 बॉल 10 षटकार मारायचे. आरवी शूटर चिकनपाडाकडे शॉट मारणारे बॅटर आहेत, ताकद आहे, पण 2 बॅटर त्यांचे फसले पहिल्या 2 बॉल वरती. आता तौफिक लास्ट ओव्हर पर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. 10-10 पाहिजे. तौफिकचा आणखीन एक सिक्सर, आणखीन एक तडाखे बंद षटकार. आता अर्जुन मोघेवरती दबाव वाढलाय. जरी धावा भरपूर आहेत तरी समोर तौफिक सहजपणे सिक्सर मारतोय. इझी हँडने तो षटकार मारतोय, म्हणजे दबाव भरपूर आहे. 9 बॉल आणि 9 षटकार आता मारायचे. 11 मध्ये 11 होते, 2 मारलेत, 9 मध्ये 9 मारायचे. अर्जुन मोघे टू तौफिक. अर्जुनचा हा चेंडू समोर होता, तौफिक थोडा खाली राहिला, जजमेंट तेवढं जमलं नाही. पण आता 8 बॉल आहेत आणि गरज आहे ती 55 धावांची. लास्ट मोमेंटला शेवट गोड करण्याचे एफर्ट्स असतील. शॉट तौफिकचा, भरपूर धावताय 2 खेळाडू, कोण पोहोचणार? कॅच हातातून ड्रॉप. तौफिक पोहोचलाय. बंटी धावला होता, तिसरीचा कॉल आहे. आता धावा मिळाल्या 3 मिळाल्या. 8 मध्ये 55 होत्या, 3 कमी झाला. आता 7 मध्ये 52 धावांची गरज. अर्जुन धावला होता, महेश धावला होता, बंटी पोहोचला कॅच पर्यंत, पण हातात चेंडू आला नाही. 7 बॉल मध्ये आता 52 धावांची गरज. स्ट्राइक रोटेट झाले. आता सैफ आहे, सफी आहे बॅटिंग साठी. अर्थात जसप्रीत बुमराह चिकनपाडाचा. 7-52. शफीच्या बॅटला ब्रश झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डिंग झाली. ओव्हर इथून कंप्लीट होईल. 6 बॉल आणि 52 धावांची गरज आहे आरवी शूटर चिकनपाडा संघाला. लाडिवली संघाचा कर्णधार अमित दादा कुरमबाई आपल्याला इन्व्हाइट करतात. सो आपण स्टेज वरती येऊन त्यांच्याशी संपर्क साधा. 6 बॉल आणि 52 धावांची गरज. चला, फिल्डिंग लावून घ्या. काव्या 11 कालभैरव मालेगाव. अर्जुन दादा जास्त वेळ घेऊ नका, आता फक्त 6 बॉल आहे तुमच्याकडे, 52चं टार्गेट आहे. आणि नवीन बॉलर लगेच गोलंदाजीसाठी पुन्हा आणलंय, ते आर्यन शिनारेला. परफेक्ट वापर करत असताना बॉलरचा, ज्या आर्यनने 29 धावा केल्या बॅटिंग करत असताना, विकेट घेतली एक, त्याला पुन्हा बॉलिंग साठी आणलंय. 6 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल कॅच घेण्यासाठी खेळाडू फार दूर आहेत. एक सिंगल मिळेल. तौफिक
अजूनही बॅटिंग करतो आरबी शूटर चिकनपाडासाठी, पण आता मॅच फार दूर गेली. 5 बॉल 51. आता या धावा होणं कोणत्याही अँगलने शक्य नाहीये. जर का निखिल आणि हसनैन आउट झाले नसते ना, कदाचित ती फाईट झाली असती, कारण त्या दोघांचेही शॉट तेवढे वाईट नव्हते, पण कॅच पकडल्यामुळे कदाचित डॉट बॉल आलाय. 4 बॉल आता 51. आता आर्यन शिनारे विकेट घेईल का याची चर्चा काव्या 11 कालभैरव मालेगाव बी मध्ये, कारण तो सध्या पहिल्याच मॅच मध्ये तुफान फॉर्म मध्ये चालला. बॅटिंग मध्ये जिथे पहिले 3 विकेट आउट झाला असं वाटलं की काव्या 11 कालभैरव मालेगाव संघ फसलाय, पण आर्यन शिनारेने तारलं आणि त्याच्याच बॉलिंग वरती आता फटका आलाय शफीचा आणि चौकार. बंटीच्या वरून चेंडू सीमा पार, चौकार. 3 बॉल आता 47. 3:47 ची गरज आहे. काव्या 11 कालभैरव मालेगाव संघ आता जवळपास विजय सुनिश्चित झालाय, कारण 3 बॉल 47 धावा होणं इम्पॉसिबल मोमेंट आहे. चला लाडिवली टीम आणि बीट टीम दोन्ही टीम रेडी राहा. बीट टीम आपण स्टेजच्या समोर रिपोर्टिंग करा, जिथे तुम्हाला फिल्डिंग साठी लगेच एंट्री करायचे. उशीर अजिबात करू नका. 3 बॉल 47. आर्यन शिनारेच्या समोर शफी. खाली राहिला चेंडू आर्यनचा. 2 बॉल आहेत. आर्यन 2 मध्ये एकतरी विकेट आणखी घेणार का याकडे आता लक्ष आहे. सामन्यामध्ये आता तेवढा दमखम राहिला नाही. 82चं टार्गेट होतं आणि फक्त 35 धावा झाल्यात आरबी शूटर चिकनपाड्याच्या. 2 बॉल मध्ये 47 पाहिजे. शफीचा शॉट हवेत, पुढे होता चेंडू. थोडा धावले खेळाडू भरपूर. लास्ट मोमेंटला त्यांनाही माहिती आहे की आपल्या हात पोहोचू शकणार नाहीत, मागे राहिले. 1 बॉल आता गरज आहे ती 46 रनची, आणि तौफिकचा लास्ट बॉल वरती एखादा सिक्सर बघायला मिळेल का, कारण 2 त्याने मारलेत. 1 बॉल फक्त आता त्याच्याकडे, आणि या सामन्याचा शेवट. 1 बॉल 46. तौफिकचा शॉट, विकेटची चान्स. आर्यन शिनारेच्या खात्यात विकेट येता येता राहिली आणि हा सामना संपलाय, जिंकलाय तो मात्र काव्या 11 कालभैरव मालेगाव बी, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. बॅट मधून 29 धावा, 4 लगातार षटकार आणि विकेट मिळवली. बॉलिंग करत असताना 1 तो आर्यन शिनारे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मी विनंती करेल आर्यन शिनारेला की आर्यन